थंडीच्या दिवसात अशी लाल भडक गाजर आणि एकदा मार्केटमध्ये गाजर आले की हलवा हा बनणारच। तर मी गाजर असे स्वच्छ धुवून घेतले, साल काढून घेतली आणि अशी गोल गोल काप करून घेतले। कढईमध्ये हलकेशी दूध घालून ते झाकण देऊन मंद आचेवरती चांगले शिजून घेतले। आता शिजल्यानंतर गाजरांचा रंग या प्रकारे झाला। आता ते मॅशरनी व्यवस्थित मॅश करून घेतले आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध चांगले उकळून घेतले, त्याला घट्ट केले आणि हे दूध या गाजरामध्ये मिक्स करून असं एकजीव करून घेतलं। यानंतर सुद्धा आपण 9-10 मिनिटं झाकण ठेवून चांगला हा हलवून शिजून घेतला आणि त्यानंतर 1 चमचा तूप घालून परत ते त्यामध्ये मिक्स करून घेतले। का तर कढईला हे मिश्रण लागू नये म्हणून मी थोडंसं त्यामध्ये तूप घातलं आणि आपला हलवा आता या प्रकारे शिजून झाला। आता एका पॅन मध्ये ड्रायफ्रूट कट करून घेतले, काजू आणि बदामचे काप करून घेतले, थोडेसे मनुके घातले आणि छान पॅन वरती गरम करून घेतले। ड्रायफ्रूट चांगले परतून झाले आणि मनुके असे त्यामध्ये चांगले टम्म फुगले की आता यामध्ये वरून आपल्याला जो आपण गाजराचा किस व्यवस्थित शिजून घेतलाय तो यामध्ये मिक्स करायचा आणि तुपावरती तो परतून घ्यायचा। आणि आता यामध्ये आपल्याला योग्य प्रमाणात साखर घालून घ्यायची। साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजे ती विरघळल्यानंतर थोडंसं वरून 1 ते 1.5 चमचा वेलची पूड घालायची आणि आता हे सर्व छान मिक्स करून गाजरचा हलवा या पद्धतीने हलवून आटून घ्यायचा। आता रसरसीत आणि दाणेदार असा आपला हा गाजराचा हलवा तयार झालाय। तुम्ही पाहू शकता पाणीही छान आटलं आहे, रंगही खूप सुंदर आलाय आणि आपला मस्त असा हा गाजराचा हलवा तयार झालाय। तर आता गाजर शिजताना भरपूर वेळ जातो आणि हलवा आपल्याला असा परतून पूर्ण घट्टसर होईपर्यंत त्याला शिजून घ्यायचा आहे। यामध्ये पाणी शिल्लक राहिलं नाही पाहिजे। या पद्धतीने जेव्हा आपला हलवा तयार होईल तेव्हा तो परफेक्ट झालाय। तर मैत्रिणींनो, रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। लाईक तर कराच, पण इतर मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा आणि मला कमेंट करून सांगा। असंच भेटूया पुन्हा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।